मागील व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं की अँथ्रोपॉलॉजी मानववंशशास्त्र म्हणजे काय आहे. आज आपण बघणार आहेत की याच्या ब्रांचेस म्हणजे शाखा काय काय आहेत. तर सर्वात पहिली शाखा आहे फिजिकल किंवा बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी म्हणजे शारीरिक किंवा जैविक मानववंशशास्त्र. याच्यामध्ये आपण माणसाची शारीरिक उत्क्रांती कशी झाली ते बघतो की माणूस 4 पायावर पहिलं चालायचा, आता 2 पायावर चालतो, तर त्याच्या सांगड्यामध्ये स्केलेटनमध्ये काय बदल झाले. दुसरी ब्रांच आहे सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय तर सामाजिक आणि सांस्कृतिक मानववंशशास्त्र. याच्यामध्ये आपण माणसाची संस्कृती आणि त्याची जी कल्चर आहे त्याच्यामध्ये काय उत्क्रांती झाली, त्याच्यामध्ये काय काय बदल झाले, राजकीय संघटना, आर्थिक संघटना याच्यामध्ये काय बदल झाले, धर्मामध्ये काय बदल झाले याचा आपण अभ्यास करतो. तिसरी ब्रांच आहे लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी म्हणजे भाषिक मानवशास्त्र. याच्यामध्ये माणसाची भाषाची उत्क्रांती बाबा कशी सुरुवात झाली, की पहिलं कसं बोलत होता आणि आता कसा बोलतो. चौथी ब्रांच आहे आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी म्हणजे पुरातत्वीय मानववंशशास्त्र. याच्यामध्ये आपण काय करतो तर फिजिकल अँथ्रोपॉलॉजी आणि सोशल कल्चरल अँथ्रोपॉलॉजी याच्यासाठी पुरावे शोधतो आणि आपण मग त्याच्यासाठी उत्खनन करतो. या ब्रांचेसबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू सो मच.